तर सहज आम्ही इथून जात होतो तर म्हटलं घरी विजिट देऊया, जसं आम्ही दरवेळीच विजिट देत असतो. आणि थोडंसं खायला आणलं आहे. आमच्या इथलं सुप्रसिद्ध पॅटीस पाव आणलं आहे, तर ते म्हटलं खाऊन जाऊया. माझं हेअरकट दाख. हा, या मॅडमने नवीन हेअरकट केलं आहे. उलटी तर फिर अरे मेन तर मागून केलं आहे ना, दाढी केल्यासारखी काय उलटी आहे, समोरचं दाखवते. हां, तर मी हेअरकट yes. केलंय. आमच्याकडे एक फंक्शन आहे ज्याचा ब्लॉग आय गेस आला असेल की नाही आला असेल माहित नाही. जर नसेल आला तर स्टे ट्यून, किंवा आला पण असेल तर त्या फंक्शनसाठी मी हेअरकट केलं. येस, आणि मी पण बघा आज मस्त दाढी केली, केस वगैरे कापलेत, स्वतःलाच मस्त बोलून घेतलंय. आणि काय चालू आहे तर आज आम्ही आलो तर आमच्याकडे प्रिपॅरेशन चालू आहे. दीप अमावस्याची तयारी चालू आहे. आम्ही तुम्हाला दाखवू, हे झालं की सगळं जेव्हा पूजा करू तेव्हा दाखवू. तोपर्यंत स्टे ट्यून. सगळं प्रिपॅरेशन झाल्यावर एक मस्त व्हिडिओ याच्या पुढे अटॅच करू की कसं वाटतंय. यांचा पर्सनल पेट आहे. पर्सनल असं काय असेल की येतो, बट हा ना फक्त नॉनव्हेज खातो. व्हेज खायला दिलं ना की हा फेकून देतो खाली. नॉनव्हेज लवर. आणि असं रागाने, म्हणजे असं चोचीत पकडतो आणि असं रागाने फेकून देतो. तेच तुझ्यासोबत राहूनच झालाय तो नॉनव्हेज लवर. आणि असं फेस्टिवलला येतो तो. भाई अभी कल से नहीं मिलेगा. हे आम्ही नाही पाळायची रावण, मिलेगा. हाँ क्या, मिलेगा मिलेगा. काय नाही, मी फक्त फ्लेक्स करतोय माझा कॅमेरा किती क्लिअर आणि झूम आहे. काय करतेस? हे बघितलंय. थांब थांब दाखव. झूम नाही झालं. ओके, आता मी ट्राय करते. हे ते वडापाव भाजीपावाल्यांकडे असे तशी सुरी आहे तुमच्याकडे सेम. हे ती शार्प आहे. आता हे बघा, तुम्ही पण बनवा पुढच्या वर्षी, कारण हा ब्लॉग येईपर्यंत संपेल दीप अमावस्या. तर इथे मी रीलमध्ये बघितल्याप्रमाणे दीप अमावस्यासाठी पिठाचा दिवा बनवला. आता इथे सगळी प्रिपॅरेशन झाली आपली दीप अमावस्याची. आणि तन्वी आपण जे पिठाचे दिवे बनवले होते ते फुलांच्या पाकळ्यांनी सजवते. तर आम्ही ना थोडीशी हवा येईल म्हणून अशी ही खिडकी थोडी पुढे केली, तर इकडे आलेला तो बघायला, पण आता रुसून बसला, त्याची शेपटी दिसते फक्त. आपण तेल ओतून घेतलं, तर फक्त हे जे पिठाचे आपण पंथ्या बनवलेत त्याचं आपण आता वाती बनवतोय. पंथ्या दिवे दिवे. तर आमचा देवारा ॲक्च्युली इकडे आहे, पण तिकडे खाली जागा नाही आहे, छोटा आहे, तर म्हणून मग आम्ही इथे करतो दिवे. इथे देवार आहे पण इथे जागा नाही आहे, छोटासा देवार आहे. तर आता आम्ही तिथली दीप अमावस्या केली आहे आणि आता आम्ही आलो आहे आमच्या घरी. तर आमच्या घरची प्रिपॅरेशन करतो आहे आणि मी दाखवतो आमच्या घरची दीप अमावस्या कशी आहे. चला. प्रिपॅरेशन चालू आहे. तर आता
आता आम्ही हे सगळं घेऊन देवाऱ्याजवळ चाललो आहे तिथे पूजा करायला. चला. तर इथे अक्षय आम्ही जे पिठाचे दिवे बनवलेले ते पेटवतो आहे. त्यानंतर आम्ही पूजा करू. तर दीप अमावस्या म्हणजे उद्यापासनं श्रावण महिन्याची सुरुवात होईल. तर श्रावण महिन्याचं स्वागत म्हणून दिवे लावून आपण पूजा करतो. तर तुम्ही पण दीप अमावस्या जर केली असाल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही तुमची दीप अमावस्या कशी साजरी केली. आता आपण बनवतोय एग फ्राईड राईस, एग बिर्याणी, जे काय तुम्ही बोलाल त्याला. तर आता बिर्याणीच्या राईससाठी आपण थोडे खडे मसाले, गरम मसाले तेलात परतून घेऊया. असं नाही वाटत आपण यूट्यूबवरून आता रेसिपी व्हिडिओजवर आलो? नाही आम्ही मध्ये मध्ये रेसिपी टाकतो. ठीक आहे. यूट्यूबवरून म्हणजे. तर इथे आपण कांदा, मिरची आणि टोमॅटो कापून घेतलेत. राईससाठी लागणारी अंडी आता एक एक करून आपण त्या बटरमध्ये फोडून घेऊया. अंडी आता मिक्स करून घेऊया आपण. भुर्जी करतो तसं करायचं. त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट, मीठ हे सगळं टाकूया. गरम मसाले जे आपण परतून घेतले आणि पाणी टाकलेलं त्याच्यात आता भात टाकूया. तर बिर्याणीत टाकणारी भुर्जी रेडी झाली आहे. हां, तर तुम्हाला ना हे सांगतो की हे ना तुम्हाला टी व्ही वाटत असेल पण ही टी व्ही नाही आहे. हे आहे काय आहे? चिमणी सॉरी. तर ही चिमणी आहे. यातून असा धूर वर जातो. अंडी सोलायचा कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रम गाईज या लोकांनी ना अर्धी यूट्यूबवर बघून करतायत आणि अर्धी बिर्याणीची रेसिपी आणि अर्धी फ्राईड राईसची आहे. आता माहीत नाही कसं लागेल. आपण जर थोडं काहीतरी डिफरंट येस, वेगळं यांचं म्हणणं आहे की वेगळं काहीतरी बनवूया आपण, म्हणून त्याचं वेगळं काहीतरी एक्सपेरिमेंट ट्राय करतायत. आणि लाल तिखट टाकलं. आता मीठ. बॉइल्ड एग आपण केलेले आहेत त्यांची आपण वरती सालं काढले. ऑब्विसली त्याला आपण थोडं हलवूया, मिक्स करतो त्या ग्रेव्हीमध्ये. आपला आता भात मस्त शिजून झाला आहे. त्याला थोडं आपण हलवून चेक करूया. रेडी. तर आपला भात आता रेडी आहे. तर तुम्हाला वाटत असेल की आत्ताच जस्ट या लोकांनी दीप अमावस्येची पूजा केली आणि आता लगेच हे लोक एक फ्राईड राईस किंवा एक बिर्याणी कसे खात आहेत. तर अमावस्या चालू झाली आहे बट उद्यापासून गत्ताहारी चालू होणार आहे. सॉरी, श्रावण चालू होणार आहे. सगळे हसते, मम्मी पण हसते. सॉरी. तर उद्यापासून गतारीची व्हिडिओ बनवत होतो ना, तर ते मम्मी मला टॉन्ट मारते बघा. काहीतरी बोलून गेली मम्मी आता. हां, तर सॉरी, गतारीची व्हिडिओ बनवत होतो तर ते डोक्यात गतारी चालू होतं. हां, आणि आज आहे पन्ना तर ते डोक्यात चालू होतं. तर उद्यापासून श्रावण चालू होणार आहे. आम्ही नाही पाळत बट माझ्या घरचे श्रावण पाळतात. तर त्यामुळे आम्ही आज सेलिब्रेशन करतोय अंड खाऊन, अंड बिर्याणी खाऊन. एवढं सासू फ्री मध्ये देते आणि कसं पण केलं तरी बोला म्हणाले. मी हा व्हिडिओ काढतो म्हणजे आपण कसं पण करतो. नाही म्हणजे तुमच्या मनाने बनवतोय. हे बाबा काय पण टाकून. आता लाईव्ह थोडं सासू सुनेंचं वाजत होतं. वाजत काय होतं? मम्मीनी कॅमेरा बघून शांत झाली. हे बोलते भांडते की काय लढायचं. अरे लोकांना तोच कंटेंट हवाय मम्मी. हो कंटेंट आहे ना, दाखव. लोकांना दुसऱ्यांची भांडणं बघायला आवडतात.
तो व्हिडिओ कोण बघणारच नाही तो असं बोलतोय तो. अरे असं बघायला आवडतं असं नाही. गाईज तुम्ही सांगा भांडणं बघायला तुम्हाला आवडतात की नाही. असं नको ना. खोटं खोटं करते का? नाही खोटं. चालू आहे. अरे खोटं खोटं भांडण करतोय आपण. अच्छा तर आता आपण टाकतोय मिरची. हे सगळं टाकलेलं हळद. गाईज मम्मीला आम्ही जस्ट असंच बोललो की कढई खराब आहे म्हणून बोलते कढई दाखवू नका. तर पॅन दाखव म्हणजे हे आम्ही टाकते. काय पण टाकू नको सगळं बाबा. पागल आहे काय? तर ना मम्मी आम्हाला बोलत होती की अरे ती कढई दाखव नका, हे गप्पा बस. कढई घाण झाले. तर मम्मीला बोलला अरे मम्मी आपली कढई घाण बघून ना जे कढई विकणारे असतील ना ते आपल्याला फ्रीमध्ये कढई देतील, स्पॉन्सर करतील. तर मम्मी बोलते अरे अच्छा असं आहे का, मग एक काम करा आपल्या घरी जो पॅन आहे ना तो पण दाखवा आणि मग आपल्याला पॅन पण स्पॉन्सर करतील. ज्यांचं पण पॅनची कंपनी आहे त्यांनी प्लीज आम्हाला कमेंट करा, DM करा आमचा पॅन खराब झालाय. हो काय नाही मी असंच बोललेली आपली त्याने मुद्दाम आपलं माझं शूट केलं. मग आपला पॅन चांगला आहे अजून नवीन आहे आपल्याकडे. तू दाखव का बोललीस. पकडलंय पंकजमध्ये बोलली तर मीनवाईल बिर्याणी चालू आहे. चालू आहे बिर्याणी तू चालू आहे. काय पण टाकलं तर मी येणार नाही कॅमेऱ्यामध्ये तुझ्या. मी आत्ताच सांगते हा. तर आता आपण यामध्ये लाल तिखट टाकूया, मीठ टाकूया चवीनुसार आणि हा आहे आमचा सिक्रेट मसाला. आता मगाशी जे आपण अंड करून घेतलेलं तर आज आम्ही असं काही ठरवलं नव्हतं की व्लॉग वगैरे करायचा आहे, पण म्हटलं चल डीप अमावस्या आहे तर रॅन्डमली एक व्हिडिओ शूट करूया, बघू कुठेतरी छोट्या क्लिप्समध्ये ॲड करता येईल असं. त्या हिशोबाने म्हटलं की एक व्हिडिओ काढूया दीप अमावस्याचं. पण आता बघता बघता बिर्याणी आली, मम्मीचं कंटेंट आलं आणि बाकी सगळ्या गोष्टी, तर मग व्लॉगच तयार झाला याचा. तर मग बघत राहा तुम्ही कंटिन्यू. आता सर्वात मेन महत्त्वाचं कंटेंट जात आहे, कंटेंट नाही जात आहे ते म्हणजे राईस. जो आपण शिजवून घेतलेला मगाशी जसं आम्ही तुम्हाला दाखवलं. थोडा थोडा टाकून आपण मिक्स करू. आता खूपच महत्त्वाचं काम दिलं आहे ते म्हणजे चव बघायची की तिखट मीठ वगैरे कसं झालं आहे. कसे तिखट मीठ बरोबर झालं, परफेक्ट आहे. आता आम्ही म्हटलं होतं की फक्त बिर्याणी नाही आहे, फ्राईड राईस, फ्राईड राईस नाही आहे तर बिर्याणी पण आहे. तर आम्ही बिर्याणीसाठी अंडी अशी लपवून ठेवली आहे. आणि जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की फ्राईड राईस पण आहे हा. तर सोया सॉस आम्ही नंतर जेवताना ज्यांना जसा लागेल तसा घ्यायचा ठरवलंय. तर गाईस तयार आहे आपली बिर्याणी आणि फ्राईड राईस दोन्ही. जो वास आलाय एकदम सुगंध आलाय, असं वाटतं आत्ताच जेवायला बसूया. तर गाईज आम्ही एक फ्राईड राईस एवढा आवडीने खाल्ला की आम्ही व्हिडिओ काढायलाच विसरलो आणि त्याचे आता काहीच फुटेज नाहीत आमच्याकडे तुम्हाला दाखवायला की कसं झालेलं सांगू शकतो. म्हणजे कशी बनलेली हे दाखवलेलं. पण खूप छान झालेली. एक फ्राईड राईस काय बिर्याणी काय होतं ते मिक्सर, ते खूप छान झालेलं. आणि बस तर व्लॉग इथेच थांबवूया. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मम्मी मागून बोलली लाईक शेअर अँड सबस्क्राईब.